नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत दह्यातली मिरची. सुरुवातीला आपल्याला लांबसर अशा कमी तिखटाच्या हिरव्या मिरची घ्यायची आहे. त्याला चांगलं धुवून सुती कापडाने सुकून घ्यायचं आणि मध्ये कट करायचं. 1 किलो मिरचीला पाऊण किलो दही लागतं. त्यानंतर या स्पूनच्या साहाय्याने मी मसाले टाकले आहे. 3 टेबलस्पून धना पावडर, 2 टेबलस्पून जिरा पावडर, 4 टेबलस्पून मीठ, 1 टेबलस्पून लाल तिखट. मिरच्या तिखट नसल्यामुळे लाल तिखट टाकायचं. त्यानंतर थोडासा चाट मसाला टाकायचा, त्याने चटपटी तसा स्वाद येतो. आता ह्याला नीट असं मिक्स करून घ्या. असंच आपल्याला मसाला सगळ्या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपण सगळ्या मिरच्या मिक्स करून घेऊ. आता ह्याला आपल्याला ओव्हरनाईट ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी उन्हात वाळत घालायच्या आहे. या मिरच्या सुकायला 2 दिवस लागतात. मस्त आपल्या मिरच्या सुकलेल्या आहे. मी तुम्हाला तळून दाखवते. डाळ भाताबरोबर फार छान अशा लागतात त्या. बघू शकता मिरच्या मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत. थँक्यू.